आम्ही 27 नगरसेवक काँग्रेसचे आणि 3 अपक्ष 30 आमच्याबरोबर होते. BSPने सुद्धा आम्हाला सुरुवातीपासून पाठिंबा दिला, ते सोबत होते. 31 असताना MIMचे उमेदवारांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केलं नाही आणि वंचितनी 2 सदस्य गैरहजर राहिलेत. अशामुळे येथील सत्तेचं समीकरण बिघडलं. त्याबरोबर उभाटाकडून आम्हाला अपेक्षा होती की किमान ठीक आहे, आमचे ट्रिपल अलायन्स नसलं तरी आम्ही आघाडीतले घटक पक्ष आहोत. त्यांच्यामुळं ती सुद्धा अपेक्षा आमची पूर्ण होऊ शकली नाही आणि ते भाजपबरोबर गेले. आणि जोडण्याचा प्रयत्न आम्ही केला. काही गोष्टी झाल्यात. खरं तर अनेक लोकांचा वेगळा विरोध त्या ठिकाणी होता. सांगायचं झालं तर वंचितची भूमिका असेल किंवा उभाटांची भूमिका असेल, ही माझ्यासोबत येण्याची तयारी होती आमच्यासोबत, परंतु त्यांना महापौर पद पाहिजे होतं. त्यावर आम्ही अपयशी ठरलो आणि भाजपकडून जे काही ऑफर त्यांना दिल्या गेल्या त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात होत्या. त्याची पूर्तता आम्ही करू शकलो नव्हतो. अनेकांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, मग त्यामध्ये अपक्ष असतील किंवा वंचित असतील, इतर काही असतील, त्या सगळ्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या होत्या. त्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं आम्हाला शक्य नव्हतं आणि आमची स्ट्रॅटेजी पण चुकली. आम्हाला माहीत होतं की आम्ही 27 एकत्र आहोतच, आज नाही उद्या येणारच. पक्ष म्हणून एकत्र यावं लागतं आणि मी तर 2 पावलं मागे घेतलं की सत्ता यावी म्हणून उपमहापौर पदसुद्धा मी सोडलं. कारण सत्तेचं समीकरण जुळवताना कधीही आपल्या लोकांना न्याय द्यायचे आहे, आपल्या लोकांना सत्तेत सहभागी करायचं आहे. त्यामुळे आकड्याची जुळवाजुळव करताना आवश्यकता पडली तर 2 पावलं मागे जावं लागतं.